Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade and today we are beginning our lecture with a new topic, that is curriculum vitae. CV. You might have heard the word CV. The full form of that word is curriculum vitae. It is nothing but the biodata of yours. आपला जो बायोडेटा असतो किंवा रिझ्युमे असतो त्यालाच आपण करिक्युलम व्हिटे सुद्धा म्हणतो. तर बघा, वी विल सी द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग करिक्युलम व्हिटे अँड वी विल सी हाऊ टू राइट दैट CV very perfectly. Curriculum vitae is a summary of person's academic and professional history. करिक्युलम व्हिटे ही एखाद्या व्यक्तीच्या शैक्षणिक आणि त्याच्या कार्यालयीन इतिहासाबाबतीतचा एक सारांश असतो. CV इज द ॲब्रिव्हिएशन ऑफ द लॅटिन वर्ड करिक्युलम व्हिटे. करिक्युलम व्हिटे हा एक लॅटिन वर्ड असून CV हा त्याचा ॲब्रिव्हिएशन किंवा शॉर्ट फॉर्म आहे. मीनिंग ऑफ द कोर्स ऑफ वन्स लाईफ. आणि करिक्युलम व्हिटेचा अर्थ होतो कोर्स ऑफ वन्स लाईफ, एखाद्याच्या आयुष्याचा प्रवास किंवा पार्ट. Therefore, in preparing your CV, you are essentially describing the academic and professional course of your life to prospective employer who wishes to use your education, skills and experience to advance her or his business. आता जो CV आहे त्यामुळे हा CV जो आहे हा तुमच्या शैक्षणिक आणि तुमच्या व्यावसायिक जर्नीचा, प्रवासाचा तो एक भाग असतो, दर्शनी भाग असतो, जो तुम्हाला तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे जो तुम्हाला नोकरी देईल, संभाव्यता तुमचा जो मालक असेल किंवा नोकरी देणारा असेल तो तुमचे शिक्षण, तुमचं कौशल्य, तुमचा अनुभव त्याच्या किंवा तिच्या बिझनेससाठी कसं काय उपयुक्त ठरेल हे तो त्या CV मधून बघत असतो. इट इज देअरफॉर नेसेसरी दॅट युअर CV सेल्स यू ॲज अ प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर. आणि म्हणून तुमचा जो CV आहे त्यांनी तुम्हाला एक प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे भविष्य किंवा पुढील काळातील, येणाऱ्या काळातील एक नोकरदार वर्ग म्हणून तुम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे विकावं असं त्या ठिकाणी सेल नावाचं क्रियापद वापरलेलं पहा. तर तो CV तुम्हाला विकू शकेल अशा प्रकारचा तो असावा. टू डू धिस यू हॅव टू कॉम्पीट अगेन्स्ट अदर अप्लिकंट्स. तुम्हाला तो जॉब मिळवण्याकरिता तुमच्या प्रत्येक स्पर्ध्यांसोबत काय करावं लागेल? कम्पीट म्हणजे कॉम्पिटिशन, स्पर्धा करावी लागेल. द चॅलेंज इन CV writing is to make your CV more appealing and attractive than the CVs of others who are competing with you for the same job. आणि त्या ठिकाणी चॅलेंज म्हणजे चॅलेंज काय असतं त्या ठिकाणी की तुमचा CV इतरांच्या CV पेक्षा कसा सुंदर किंवा चांगल्या प्रकारे किंवा अधिक आकर्षक, अधिक अपील करणारा म्हणजे साथ घालणारा कसा असेल, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी त्या स्वतःचा CV त्या पद्धतीने बनवायचा असतो. आणि ते एक चॅलेंज असतं, कारण की तुम्ही दुसऱ्या लोकांसोबत या ठिकाणी कॉम्पिटिशन करत असतात जे तुमच्यासोबत त्या जॉबसाठी अप्लाय करतात. टू मीट धिस चॅलेंज युअर CV मस्ट बी प्रेझेंटेड प्रोफेशनली. या चॅलेंजला सामोरं जाताना तुमचा CV हा एका त्या प्रकारच्या प्रोफेशनली म्हणजे एखादा व्यावसायिक जसा एखाद्या कामात निपुण असतो त्या पद्धतीने तो बनवला गेला पाहिजे. प्रोफेशनली, क्लिअरली अँड इन अ वे दॅट शो केसेस यू ॲज अन आयडियल कॅन्डिडेट फॉर द जॉब. आणि त्यामुळे तो तुम्हाला त्या ठिकाणी त्या जॉबकरिता एक आदर्श असा उमेदवार साबित करेल.
किंवा दाखवेल असा तो CV असावा. It should reflect that you possess the right education, skills, experience, behavior, attitude and morality that the employer is seeking. आता या ठिकाणी तो CV अशा प्रकारचा असावा ज्याने जो तुम्हाला अशा प्रकारे तिथे प्रदर्शित करेल की त्या तुमचं एज्युकेशन कसं आहे, योग्य आहे, राईट एज्युकेशन, तुमच्याकडे कौशल्य तेवढे चांगली आहेत, तुमचा अनुभव तेवढा चांगला आहे, तुमचा स्वभाव तेवढा चांगला आहे, तुमची अभिवृत्ती तेवढी चांगली आहे, तुमची नैतिकता तेवढी चांगली आहे, जे एका नोकरी देणाऱ्याला बघायचं असतं आपल्या एम्प्लॉईमध्ये. इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन of your CV demonstrates your ability to communicate and explain a professional business proposition. जे एक प्रभावी माध्यम असतं आपला CV त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करायचा किंवा प्रदर्शित करायचा, त्या ठिकाणी तुमची एबिलिटी, क्षमता कशाबद्दलची, टू कम्युनिकेट, संभाषण करण्या, आणि एक्सप्लेन, काय करणं, विस्तृतपणे सांगणे, अ प्रोफेशनल बिझनेस प्रपोजिशन. तुमच्याकडे कुठले त्या ठिकाणी प्रोफेशनल बिझनेस प्रपोजिशन म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यवसायाला अनुरूप असलेले तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत ते त्या ठिकाणी दिसले पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे हाऊ टू राईट अ CV. बिफोर बिगिनिंग to write your CV, put yourself in the shoes of the prospective employer by writing down a description of the person the employer is looking for. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल तर सर्वात पहिले या ठिकाणी तो काय म्हणतो की put yourself in the shoes of prospective employer. जो तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी देणार आहे आधी त्याच्या जागेवर स्वतःला कन्सिडर करा. असं समजा की तुम्ही तो नोकरी देणारा व्यक्ती आहात. या ठिकाणी त्यांनी दुसरा फ्रेज वापरली, पुट युअर सेल्फ इन द शूज असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी स्वतः तुम्ही त्या नोकरी देणाऱ्या व्यक्तीच्या जागेवरती स्वतःला ठेवा आणि अशा प्रकारचं वर्णन करा की ज्या व्यक्तीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. टू डू धिस, first look at the job advertisement carefully and note down the academic qualifications, skills and experience that the employer wants. सगळ्यात आधी त्या ठिकाणी तुम्ही त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्या नोकरीची जाहिरात ती व्यवस्थितपणे पहा. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं अकॅडमिक क्वालिफिकेशन, शैक्षणिक क्षमता तुम्हाला मागितलेली आहे ती बघा, कौशल्य कोणते मागितलेले आहेत ते बघा, अनुभव किती मागितलेला ते बघा, जो त्या आपल्या एम्प्लॉयरला, जो आपल्याला नोकरी देणारा आहे त्याला पाहिजे आहे असलेलं या सगळ्या गोष्टींचं तुम्ही एक काय करा, लिस्ट करा. पे स्पेशल अटेन्शन टू द जॉब रिक्वायरमेंट्स. नंतर तुमचं जे मुख्य लक्ष आहे ते जॉब रिक्वायरमेंट्स या पॉइंटकडे वळवा. जॉबसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी. क्लोजली एक्झामाइन युअर एज्युकेशनल, करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. नंतर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या शैक्षणिक, करिक्युलर, अशैक्षणिक आणि इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुमच्या त्यांच्या किंवा तुमचे अचिव्हमेंट्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही तुमचं लक्ष वळवा. मेक अ लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स दॅट यू हॅव हँडल्ड इंडिपेंडेंटली ॲज अ मेंबर ऑफ अ टीम. त्या ठिकाणी तुम्ही स्वतः कुठले प्रोजेक्ट्स हँडल केलेले आहेत, हाताळले आहेत, त्यांची एक यादी तयार करा. नाऊ मॅच दिस इन्फॉर्मेशन विथ द लिस्टेड रिक्वायरमेंट्स. आता ही जी गोष्ट आहे ती तुमच्या लिस्टमधल्या रिक्वायरमेंट सोबत कम्पेअर करा. प्रिपेअर अ ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर CV. नंतर तुमच्या
सीव्हीचा एक ब्ल्यू प्रिंट तयार करा, म्हणजे आलेख तयार करा किंवा एक साधी प्रिंट तयार करा. द बेटर द मॅच, मोर लाईकली यू आर कॉल्ड फॉर अन इंटरव्ह्यू. जेवढा चांगला तुम्ही तो मॅच जुळवू शकाल, कशाचा, त्या एम्प्लॉई जे तुम्ही स्वतःला समजलेला आहे, दुसऱ्याला तुम्ही नोकरी देणार आहात, त्या एम्प्लॉयरच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवलेला आहे, आणि तुमच्यामध्ये असलेल्या क्वालिटीज, या दोघांची कंपॅरिझन करा. आणि जेवढी जास्त कंपॅरिझन ती जुळत असेल, जेवढे चांगले लक्षणं जुळत असतील, तर तेवढे जास्त तुम्हाला त्या इंटरव्ह्यूसाठी बोलवल्या जाण्याचे चान्सेस असतात. इफ यू फाइंड इट डिफिकल्ट टू मॅच your own CV description to the job requirements, then perhaps you do not fit for the job. जर तुमचा CV तुमच्या क्वालिफिकेशन आणि बाकी गोष्टींसोबत जुळत नसेल, तर कदाचित तुम्ही त्या जॉबसाठी बनलेले नाही आहात. Therefore, it is no point in distorting your CV to fit the job. आणि म्हणून त्या ठिकाणी तुमचा सीव्ही त्या पद्धतीने डिस्टॉर्ट करणे म्हणजे त्याप्रमाणे तयार करणे, हे त्या ठिकाणी त्या जॉबसाठी योग्य नाही. इफ यू फॉल्सिफाय युअर सीव्ही, यू विल नॉट बी एबल टू प्रोव्हाइड द नेसेसरी प्रूफ ऑफ युअर क्लेम्स ॲट द इंटरव्ह्यू. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी काही चुकीची माहिती तुमच्या सीव्ही मध्ये लिहिली आणि त्यांनी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलावलं, तर त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती तुमच्या करिक्युलम व्हिटेमध्ये लिहिलेली आहे त्याबद्दलचे प्रूफ्स किंवा त्या ठिकाणच्या काही साक्षांकित प्रती दाखवण्याकरिता तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील आणि त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये फेल व्हाल. अ फेल्ड इंटरव्ह्यू इज मोर फ्रस्ट्रेटिंग दॅन नो इंटरव्ह्यू. आणि हे लक्षात घ्या की आपण जर एखादा इंटरव्ह्यू फेल झालो तर त्याचं फ्रस्ट्रेशन जास्त असतं, कदाचित एखाद्या इंटरव्ह्यूला न गेल्यापेक्षा. Lying about your qualification is a risky strategy and it can be discovered easily. आपल्या शैक्षणिक क्षमतेविषयी खोटं बोलून लिहिणे हे खूप जास्त कसं असतं, रिस्की असतं, कारण की ते पटकनच कोणालाही ओळखता येतं. यू शुड अवॉइड एनी सच टेम्पटेशन्स. तुम्ही अशा प्रकारच्या भूल थापांना बळी पडू नये. आपलं जे एज्युकेशन असेल तेच व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडावं किंवा दाखवावं. डिस्कव्हरी ऑफ लाय लीड्स टू लॉस ऑफ रेप्युटेशन विच डॅमेजेस करिअर बिल्डिंग परमनंटली. जेव्हा आपण एखादी खोटी गोष्ट आपल्या सीव्ही मध्ये मांडतो, त्यामुळे आपलं रेप्युटेशन जे आहे, आपली प्रतिमा जी आहे ती डागाळते आणि त्यामुळे आपला करिअर जे बनवण्याचा आपल्याला इच्छा असते त्याच्या ज्या संभाव्य क्षमता असतात त्या लोप पावतात. अ सीव्ही विथ अ लाय मे कॉज अन एम्बॅरेसमेंट. एका खोट्या सीव्ही मध्ये तो खोटा जो तुम्ही माहिती या ठिकाणी सादर करतात त्यामुळे तुम्हाला नामुष्कीची वेळ तुमच्यावरती येते. और इवन लीड टू लॉस ऑफ जॉब वेन यू आर ॲट द पिनॅकल ऑफ युअर ग्लोरी. कदाचित तुमचा जॉबही जाऊ शकतो जेव्हा तुम्ही त्या यशाच्या शिखरावरती असता. अ सीव्ही शुड बी प्रेझेंट इन युअर पॉझिटिव्ह लाईट. एक सीव्ही हा त्या ठिकाणी एका पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक प्रकाशामध्ये तुम्ही तयार केला पाहिजे. दिस कॅन बी डन बाय हायलाइटिंग युअर अचिव्हमेंट्स अँड कॅपेबिलिटीज. त्या ठिकाणी तुमच्यामध्ये असलेल्या क्षमता आणि तुम्ही मिळवलेले यश यांना ते हायलाइट अधोरेखित करणारा तो असावा. रायटिंग पॉवरफुल स्टेटमेंट्स अबाउट युअर सेल्फ, इट इज बिलीव्ड, मेक्स यू अ स्ट्रॉंग अँड पॉझिटिव्ह अचिव्हर. स्वतःबद्दल अगदी चांगल्या प्रकारचे आणि क्षमतापूर्ण असे त्या ठिकाणी वाक्य लिहून तुम्ही स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह अचिव्हर म्हणून स्वतःला प्रेझेंट करता. पॉवरफुल डिस्क्रिप्शन अबाउट युअर सेल्फ, युअर पर्सनॅलिटी अँड युअर स्ट्रेंथ अँड कॅपेबिलिटीज इन फॅक्ट हेल्प यू बिकेम व्हॉट यू विश टू बी. आणि त्या ठिकाणी अगदी सक्षमतेने आपल्या व्यक्तिमत्वाचं वर्णन ज्या ठिकाणी आपण करतो त्या ठिकाणी आपले क्षमता, आपले स्ट्रॉंग पॉइंट, आपले जे शक्तीस्थळ आहेत
आणि आपल्या ज्या क्षमता आहेत यांना आपण जर व्यवस्थितपणे मांडलं तर तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही नक्की बनू शकता. सो इट इज इनफ फॉर टुडे. द नेक्स्ट पार्ट, that is types of CV, we will consider in the next lecture. Till then, goodbye. Thank you.